हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं. मुंबईसाठी पुढील काही तास महत्त्वाचे. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी. मुलुंड नाका परिसरामध्ये वाहनांच्या रांगा, तर विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील कोंडीचा नागरिकांना फटका. पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. धाराशिव, परभणी आणि बीडमध्येही नद्या नाले ओव्हरफ्लो. सोलापुरात पावसामुळे पिकांना फटका. तांत्रिक कारणानं बंद पडलेली मुंबईतील मोनोरेल 1.5 तासांनी सुरू. वडाळ्या दरम्यान बंद पडलेल्या मोनोमधून 17 प्रवाशांची सुटका. दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्वपदावर. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शरद पवारांना अडचण नाही. संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा झाल्याची राऊतांची माहिती. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. बीड आणि जालन्यात आज मोर्चा. नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. पक्षाचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी होणार. गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार. आज राजभवनात होणार आचार्य देवव्रत यांचा शपथविधी. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख. मुदतीत आयटीआर न भरल्यास लेट फीसह दंड. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 5,000चा दंड भरावा लागणार. पाकिस्ताननं आशियाई क्रिकेट परिषदेकडे नोंदवला निषेध. भारतीय संघानं सामन्याच्या शेवटी हस्तांदोलन न केल्यानं पाकिस्तानचा निषेध. नाणेफेकीनंतर देखील सूर्यकुमारने हस्तांदोलन टाळलं. भारतीय संघानं पाकिस्तानवर मिळवलेला विजय. पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांना आणि सैन्याला समर्पित. कालच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचं वक्तव्य. नेपाळमधील हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत. नवनियुक्त पंतप्रधान सुशीला कार्की यांची घोषणा. आतापर्यंत मृतांचा आकडा 72 वर. हेडलाइन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवात